हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण स्त्रियांच्या क्वालिटीज, स्मार्ट असणारे स्त्रियांच्या क्वालिटीज बघूया. अहो, असं म्हटलं जाते, बायका शहाण्या असल्या का नाही घर संसार एकदम छान चालू राहते म्हणून. मग हे स्मार्ट म्हणजे काय? आपण स्मार्ट कसं असावं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे कधी बोलायचं, कधी गप्प बसायचं हे कळायला पाहिजे. नाही ते काही जणी असतात बघा, म्हणजे काही माणसं हां, एक बोललं का नाही 10 बोलणार समोर. ही क्वालिटी नाही चांगली. आपल्याला कळायला पाहिजे कधी गप्प बसायचं, कधी हवं तिथे बोलायला पाहिजे. तिथे बोलू नका म्हणत नाही मी, पण गरज नाही तिथे आपली शक्ती वाया घालवायची नाही. हे पहिलं झालं. दुसरं, आपण पूर्वी भूतकाळात काही चुका केल्या असतील, पण त्या चुका आठवत स्वतःला दुःखी करायचं नाही. उलट त्या चुकांमधनं आपण काहीतरी घ्यायचं. पुढे असली चूक करायची नाही आणि स्वतः आत्ता सध्या कॉन्सन्ट्रेशन आपण प्रेझेंटमध्ये, आता वर्तमान कालामध्ये करायचं. कॉन्सन्ट्रेट ऑन प्रेझेंट. आता हे झालं दुसरं. तिसरं, आपल्याला आपल्या बाउंड्रीज कळायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला खुश करायला जाणं शक्य नाही आणि होणार पण नाहीये. प्रत्येकाला आपण खुश करणं शक्य नाही. कोणी नावं ठेवतील, रागावतील, असू द्या, सोडून द्या. आपल्याला योग्य वाटते तर आपण करत जायचं. आणि आपल्या काही आयडियाज असल्या, काही आपलं असलं, लगेच बोलून दाखवू नका. तर काम करा, तर काम केल्यावर लोकांना कळू देत. आधी नुसतं करायच्या आधीच बडबड, मी अमुक करणार तमुक करणार नाही. चाणाक्ष महिला काय करतात बघा, त्या आधी बोलत नाही. ते चालू त्यांचं तो उद्योग झाल्यावर मग आपल्याला कळते. ह्याचे पुढचं महत्त्वाचं, आणि प्रत्येकाला रोज आपण काहीतरी नवीन शिकत राहायला पाहिजे. कीप ऑन लर्निंग न्यू एव्हरी डे. आणि अपडेट आपलं नॉलेज करून घ्यायला पाहिजे. आणि ॲक्च्युअली का नाही, नॉलेज इज द रियल वेल्थ. खरं आपलं ऐश्वर हे नॉलेज आहे आजच्या दिवसात. आणि आत्ता तरी काय, टेक्नॉलॉजी म्हणा तर हे रोज बदलत जाते. त्यामुळे हे बदल पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे हे. आणि आपले आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्याकडे आपण लक्ष दिलं नाही की काय होते माहिती आहे का, कित्येक वेळेला आपलं आरोग्य चांगलं नसलं ते आपण काही करू शकतो का? काम असू देत, काही असू देत, शक्य आहे का? नाही आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे आपण आधी लक्ष द्यायला पाहिजे. आणि आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय? म्हणजे आपलं खाणं पिणं, फ्रेश घरात केलेलं फूड, जंक फूड वगैरे जास्त नाही खायचं, पाणी भरपूर प्यायचं, व्यायाम करायचं, मेडिटेशन करायचं. आणि आपले खाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा व्यवस्थित ठेवायच्या. नाही ते कितीतरी गृहिणी काय करतात माहिती आहे का, बाकी सगळ्यांचं करतात, त्या नवऱ्याचं, मुलांचं, सासू सासऱ्यांचं, आले गेलेल्यांचं, स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. काही उरलं असलं की तेवढ्यात खाल्लं झालं.
का? अहो पोळी भाकरी उरली नाही ते एकात भाकरी थापा आणि जेवा ना तुम्ही गरम गरम. तर तसं नाही करत, आहे तेच भागवतात, नाही मला भूक नाही म्हणतात. असं करू नका. स्वतःचे आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आपलं आरोग्य असलं की सगळं काही असते. रोज संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा एक्सरसाइजला पण वेळ द्यायला पाहिजे. नाही ते वेळ नाही, कामं आहेत, कामं नाही, स्वतःसाठी मी टाईम म्हणतो तर आपण द्यायला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं पुढचं, स्वतःची कंपॅरिझन लोकांबरोबर करू नका. का म्हणजे प्रत्येक माणूस युनिक माणूस असतो. अहो त्याच्या उपलब्धी वेगळ्या असतील, त्याचा परिसर वेगळा असतील, त्याच्या गरजा वेगळ्या असतील. तो लहानपणीपासून मोठं झालेलं सगळं वेगळं असेल. त्यामुळे आपण कंपेअर करूच शकत नाहीये. कंपेअर करायचं तर स्वतःशी आपण करायचं. कालच्यापेक्षा आज मी चांगली आहे, गेल्या वर्षीपेक्षा आज माझे किती सुधारणा झालेल्या आहेत. म्हणून हे लक्षात ठेवायचं, कधी कोणाशी कंपॅरिझन तुलना करायची नाही. का? म्हणजे म्हटलं मी उपलब्धी सगळं वेगवेगळं असते, सेम नसते. प्रत्येक माणूस हा युनिक असतो, स्पेशल असतो. त्यामुळे आपण कोणाबरोबरही तुलना स्वतःची करू नका. आणि जे काही आपल्याला देवान दिले त्याला आपण ग्रेटफुल राहूया. आणि देवाचे म्हणा किंवा जे कोणी आपलं चांगलं केले, आई वडील असतील कोणी, सगळ्यांचे आभार मानायला आपल्याला यायला पाहिजे. इवन लोकांचे, तुमचं कोणी तुम्हाला मदत केली, चांगलं केलं, त्याला थँक्यू, तुझ्यामुळे झालं म्हणायला विसरू नका. किती बरं वाटते बघा. आणि वेळेचं महत्त्व हे कळायला पाहिजे. वेळ बघा, एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. मी परत म्हणते, पैसा आपण मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत येत नाही. आणि आपल्याला प्रायोरिटी पण कळायला पाहिजे. कशाला जास्त प्रायोरिटी द्यायची, महत्त्व कशाला पाहिजे. आता उद्या आपल्या मुलाची परीक्षा आहे, मग आज हळदी कुंकू घरात ठेवेल का कोणी? नाही ठेवायचं. आपल्या मुलाची परीक्षा आधी आहे, रथसप्तमीपर्यंत कधी हळदी कुंकू केलं तरी चालते. त्यामुळे आपल्याला प्रायोरिटी कळायला पाहिजे. कधी काय करायचं, कसं करायचं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. पुढचं फायनान्शियल फ्रीडम अतिशय महत्त्वाचं. हे बघा, आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असलो की आपले एक प्रकारचं कॉन्फिडन्स येते. नाही ते प्रत्येक गोष्टीसाठी लोकांकडे मागायला पाहिजे. तर नवरा असेल, मुलगा असेल, कोणी असेल, दिस इज नॉट गुड. त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन कमवा म्हणत नाही मी. घरात सुद्धा करण्यासारखे भरपूर उद्योग आहेत. जरा डोळे उघडून आजूबाजूला बघा. त्यामुळे फायनान्शियल फ्रीडम हे तरी अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्यातले गुण ओळखा. मला काय येते, काय चांगलं मी करू शकते, त्याचे प्रमाणे काहीतरी एक मार्ग शोधा. असं नाही तुम्ही घर चालवा म्हणत नाही मी, पण एटलिस्ट थोडं तरी आपले खर्चापुरतं तरी आपण स्वतः चांगल्या पद्धतीनं मिळवायला पाहिजे. आणि आपल्या त्या कला गुणांना पण त्यामुळे लोक कौतुक करतात, सगळ्यांना बरं वाटते. आणि इम्पल्सिव्ह शॉपिंग करायचं आपण थांबवायला पाहिजे. काही बायकांना हे बघा, साडी बघितली लगेच घेतलं. अहो घरात 100-200 साड्या पडलेल्या आहेत, मग कशाला? त्यामुळे आपण बघितलं तरी हवे का आपल्याला, आपल्याला गरज आहे का, हा विचार करून आपण घ्यायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. नाही ते कित्येक वेळेला मॉलमध्ये कुठे एक्झिबिशनला आपण जातो, तिथे दाखवल्यावर आपल्याला बरं वाटतं बरं का, लगेच घेऊया म्हणून. मग घरी आणल्यावर त्याचा उपयोग नाही होत. तिथे आपल्याला वाटतं ते दाखवताना, हो किती छान आहे, लगेच आपण घेऊन टाकतो. असं करू नका.
जरा विचार करा. अगदी योग्य असलं तर परत आपण येऊन घेऊ शकतो. कित्येक वेळेला असं इम्पल्सिव्ह शॉपिंग केलं का नाही, वेस्ट होते, पैशाची वेस्ट. मग तर आणून कुठेतरी लॉफ्टवर पडून राहते ती वस्तू. असं करू नका. हे सगळे आपण गुण फॉलो केले. अजूनही चिक्कार आहेत आपण विचार केला तर. त्यामुळे हे आपण फॉलो केलं तर का नाही, आपण एक स्मार्ट गृहिणी बनतो. सगळ्यांना हवं असणारे आपल्याकडनं लोकांनी म्हणायला पाहिजे, हिच्याकडनं आपण काहीतरी घ्यायला पाहिजे, असं आपण वागूया. हॅव ए गुड डे.